बारामती नगरपालिकेचं आज मतदान होत आहे आणि आज मतदान होत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते एकंदर पवार हे स्वतः प्रत्येक बूथला भेट देत आहे. तर आपण त्यांच्याशी आपण त्यांना विचारणार आहोत की आज तुम्हाला बूथवर भेटताना काय अनुभव आला आणि त्यांनी आपल्या बूथवर कार्यकर्त्याच्या मतदाराची संवाद कसा साधला. दादा नमस्कार. आज तुम्ही प्रत्येक बूथला भेट देत आहेत, तर तुम्हाला कसा अनुभव आला? काय तिथं फिरल्यावर कार्यकर्त्यांना बळ मिळतं, त्यांना थोडी ताकद मिळते. बूथवर काय चाललंय हे आपल्याला तिथं समजतं आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आम्ही तिथं बूथवर जातोय. बऱ्यापैकी सगळे बूथ फिरून झालेत आणि लोकांचा पण चांगला प्रतिसाद आमच्या सगळ्या उमेदवारांना मिळतोय हे तिथं बघायला मिळतं. कसं झालं आता की आपण बघतो की काही ठिकाणी आता जरा वादविवाद होतात काही बूथवर आणि काही बूथवर मतदान करून गेलेत. पण ते आणि आता सकाळी एक अशी घटना घडली की एक व्यक्ती मतदान करायला गेला होता, पण त्यात मयत दाखवलं आहे, तो जिवंत आहे आणि त्याला मतदान करून दिलं नाही. ह्याकडे कसं पाहता? नाही, हे खूप चुकीचं आहे. हे पण झालं आहे आणि आता तुमच्याच एका पत्रकार मित्रांनी मला एक व्हिडिओ दाखवला, लवकर तुमच्यापर्यंत येईल, की अमित म्हणून एक व्यक्ती आहे, ते तिथं त्यांचं मत द्यायला गेले आणि त्यांना तिथं सांगण्यात आलं अहो तुमचं मतदान ऑलरेडी झालं आहे. आणि मग परत त्यांना तिथं फॉर्म भरावा लागला, त्यांचा आधार आणि सगळं व्हेरिफिकेशन अजून एकदा करावं लागलं आणि मग ते तिथं आत जाऊ शकले. पण असं जर सगळं होत असेल तर मग जे आरोप आपले आदरणीय राहुल गांधी साहेब करत आलेत ते खरे आहेत किंवा खरे ठरतात हे आपल्याला ह्याच्यातून दिसतंय. पक्षफोडणी जर खरे पाहिलं तर आपण स्थानिकचे पहिली निवडणूक आहे, ह्याचा काय दबाव जाणवता का? दबाव काही प्रमाणात आहे, कारण आपण खूप मोठ्या शक्तीच्या विरोधात आपण लढतोय. पण जेवढा दबाव किंवा दहशत लोकसभा विधानसभेला आपल्याला बघायला मिळाली तेवढी आत्ता बघायला मिळत नाही, हे पण मान्य करावं लागेल. दबाव हा असणार, पण काही प्रमाणात जरा कमी झाला आहे असंही जाणवतं आहे. आजचा निकाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी कसा असेल आपल्याला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष ह्यासोबत महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार ज्यांना आपण पाठिंबा दिला आहे, असं सगळ्यांनी मिळून हे पॅनल उभं केलं आहे आणि जास्तीत जास्त उमेदवार हे आमच्या पॅनलचे निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे. बारामतीकर साधारण कोणत्या मुद्द्यावर मतदान करत असतील आपलं असं काय वाटतं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरपट्टी आणि पाणीपट्टी. हे बारामतीमध्ये एवढं महाग झालं आहे की ते आम्ही आता कमी करणार आहे. 5 वर्षासाठी तुम्ही आम्हाला निवडून द्या. घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, महिलांसाठी शौचालय आपल्याला स्वच्छ तिथं तयार करायचे आहेत. अनेक लोकांना आजसुद्धा राहायला घरं नाही आहेत. झोपडपट्ट्या ज्या आहेत ते आपल्याला रिडेव्हलप करावे लागतील. कचऱ्यांच्या गाड्या येत नाहीत, स्वच्छ पाणी बऱ्याच वेळेला मिळत नाहीत, व्यवस्थित ड्रेनेज होत नाही. आता मला आठवतं आहे इथं जिथं आपण आहोत खंडोबानगरमध्ये, इथं जेव्हा पावसाळा असतो तेव्हा हे सगळं पाणी इथं साठलेलं असतं. त्याच्यामुळं आजार वाढतात, मलेरिया, डेंग्यू अशा गोष्टी इथं वाढत असतात. हे सगळं नगरपालिकेचं काम आहे आणि ते होत नाही आहे. आणि त्याच्यामुळं जनता अशा लोकांना निवडून देईल जी ही सगळी कामं सुरुवातीला करतील. जनतेला जे बेसिक फॅसिलिटीज देऊ शकतात अशा उमेदवारांना जनता निवडून देईल आणि असे उमेदवार हे आमच्या पॅनलनी उभे केले. मतदानाला आपण काय आव्हान कराल? की तुम्ही तरुण चेहऱ्यांना, नवीन चेहऱ्यांना तुम्ही तिथं संधी द्या. स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना तुम्ही संधी द्या. 15-20 वर्ष तेच नगरसेवक तिथं निवडून जात आहेत आणि जरी ते आर्थिक दृष्टीने स्ट्रॉंग असले तरी ते तुमच्याकडं किती वेळा आले, त्यांनी किती वेळ दिला जनतेसाठी, काय कामं त्यांनी केली, हे सगळं तुम्ही जनतेने बघितलं पाहिजे. जो उमेदवार तुमच्यासाठी काम करू शकतो त्याला तुम्ही तिथं मत दिलं पाहिजे आणि तिथं आपल्या नगरपालिकेत अशा उमेदवारांना तुम्ही पाठवलं पाहिजे ज्यांच्यापर्यंत तुम्ही पोचू शकता, जे तुमच्यामध्ये राहतात, जे तुमची कामं करतात. आणि व्यवस्थित तुम्ही उमेदवार बघा आणि जे लोक तुम्हाला योग्य वाटतील किंवा असे जे वाटतील त्यांना तुम्ही तिथं संधी द्या. नवीन चेहऱ्यांना संधी द्या आणि आमच्या पक्षाला, आमच्या पॅनलला एकदा तुम्ही संधी देऊन बघा. फक्त टर्म 5 वर्षाची असते. आता 9 वर्ष झाले इथं इलेक्शनच नाही आहे. 5 वर्षासाठी तुम्ही संधी देऊन बघा आणि आमचे सगळे उमेदवार या संधीचं सोनं करून दाखवतील हा शब्द मी तुम्हाला देतो. विजयाची खात्री किती वाटते? 100%. हे होते शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेतृत्व योगदादा पवार. त्यांनी सांगितले की जनता मतदान करताना घरपट्टी, पाणीपट्टी आणि युवकांना संधी देतील या हिशोबावर ते मतदान करतील.
बेटी न्यूजसाठी मनसूर शेख, बारामती.